या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पावसानं मोठी हजेरी लावलेली आहे। आपण थेट दृश्य पाहताय। उस्मानाबाद धाराशिव शहरातील हे दृश्य आहेत बसस्थानक परिसरामध्ये। बसस्थानक परिसराचं काम सुरू असल्यामुळे या बसस्थानक परिसरामध्ये तलावाचं स्वरूप आलेलं आहे। पाण्याचा मोठा साठा झाल्यामुळे प्रवाशाचे हाल होत आहेत। आपण थेट दृश्य पाहताय उस्मानाबाद धाराशिव शहरातील हे बसस्थानक परिसरातील। मोठा पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी बसस्थानक परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे, तलावाचं स्वरूप आलेलं आहे। या बसस्थानक परिसरासह शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामध्ये हे पाणी घुसल्याने त्या कार्यालयातील फायली भिजलेल्या आहेत। पुढे तो व्हिडिओ आहे, आपण तो पुढचा व्हिडिओ पाहूया। गप की तुला काय घाई आहे एवढी ती बातमी करायची? गप जरा त्या शहरातलं बघा, जावा आधी, जावा त्या नगर परिषदेला हलवा। अरे लोकांना गवस रे, माझी नका बातमी बितमी लावू मारी, मला नोकरी करून द्यायची की नाही सांग? चाललं आता आपलं हे घ्यायचंय, एकदा कृती आराखडे सगळे अपडेट झाले। अक्षरशः एखाद्या दलिंदर गावात राहिल्यासारखं झालंय बिचाऱ्यासारखं। हॅलो हॅलो, त्याला दिल्या विद्युतला 6 महिने होऊन गेले, आम्हाला परीक्षण करून टाकले। एक जण ठेवलं म्हणून सगळं वाचलं, तर गेलं त्यांनी का तिथं बघितलेलं ते वर जे ओपन आहे ना, तिथून पाणी आले बघा, हे कंप्लीट। त्याच्यावरती काय कारवाई केली असं पण काय नाही, ते चित्र आहेच आज। मला घरी बसत असं फार बघावं लागेल बघा आपल्याला, ते काय ते रस्ता उडावा लागते, हा ते रस्ता काढावा लागते, ते दरवाजा काढावा लागतं आणि ते वरूनच बंद। तुम्ही वर पण भरून बघून आला तर
हो ना मग. पाणी दिसते